बखर लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते। खरं तर फडणवीस सरकारच्या सत्ता स्थापनेनंतरचा या सरकारचा आजचा हा पहिला दिवस होता, त्यामुळे आजच्या दिवसभरात अनेक घडामोडी घडल्याना दिसल्या आणि त्याच घडामोडींचं सविस्तर विश्लेषण करायला बखर लाईव्हचे संपादक उमेश गोंगडे सर आज आपल्या सोबत आहेत। सर, तुमचं स्वागत। सर, कालच आपण या विषयावर बोललो होतो, पण पहिला प्रश्न पुन्हा तोच येईल, कारण आजच्या एकूण दिवसभरातली पुन्हा एकदा ट्रेंडिंगला राहिलेली बातमी तीच आहे की काल जो 2 तास आधी शिंदेंनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं आणि त्यानंतर ते सरकारमध्ये सामील झाले, मात्र त्यांनी अजूनही गृहमंत्रीपदाचा हट्ट सोडला नाही अशी बातमी आहे। दरम्यान भाजपने त्यांच्यासमोर 3 पर्याय ठेवलेत, नगरविकास, जलसंपदा आणि सार्वजनिक। तर नेमकं शिंदे काय स्वीकारतील, काय वाटतं शिंदेंचं भवितव्य? मला असं वाटतं की या संदर्भातल्या ज्या बातम्या आहेत भाग्यश्री, त्या वेगवेगळ्या पद्धतीनं बातम्या येतात। खरं तर आतली बातमी अशी आहे की मुळामध्ये एकनाथ शिंदेंना गृहविभाग मिळणारच नाही आहे। त्यामुळे त्याच्या ज्या काही चर्चा होत्या की ते गृह विभाग मागतायत आणि मग त्या बदल्यात त्यांना नगरविकास दिलं जाईल, सार्वजनिक बांधकाम दिलं जाईल किंवा जलसंपदा दिलं जाईल, तर मला असं वाटतं की त्यांना गृहमंत्रीपद गृहविभाग त्यांच्याकडे दिला जाणार नाही आणि आश्चर्य वाटेल पण कदाचित नगरविकास विभाग सुद्धा त्यांना मिळण्याची शक्यता नाही। त्यांना जलसंपदा आणि सार्वजनिक बांधकाम ही प्रमुख हाती त्यांच्याकडे राहण्याची शक्यता आहे। दुसरं उत्पादन शुल्क ऑलरेडी जे आधीच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांच्याकडे आहे ते कदाचित त्यांच्याकडे राहू शकतो, अर्थात त्याच्यावरती सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा आहे। त्यामुळं त्यांचा प्रयत्न असा राहील की ते उत्पादन शुल्क सुद्धा आपल्याकडे राहील, त्यांना सार्वजनिक बांधकाम मिळेल आणि जलसंपदा पण मिळेल। मात्र नगरविकास आणि गृह ही 2 विभाग ज्याच्या संदर्भात गेले काही दिवस सगळ्याच माध्यमांमध्ये चर्चा होत, पण प्रत्यक्षात तसं काही होईल असं मला वाटत नाही। माझी तशी मुळात माहिती नाही की त्यांना गृहविभाग दिलं जाईल किंवा नगरविकास दिला जाईल। उलटी माझी माहिती अशी आहे की त्यांना गृहविभाग सोडाच नगरविकास विभाग सुद्धा मिळण्याची शक्यता नाही। शिंदेंचं जे म्हणजे त्यांच्या आधीच्या मंत्रिमंडळातली जी काही दिग्गज नेते मंडळी होती किंवा जे मंत्री होते त्यांच्याबाबत पण शिंदे आता वेगळा निर्णय घेऊ शकतात अशी एक भूमिका आहे। दीपक केसरकरांसारख्या मंत्र्यांचाही पत्ता कट होऊ शकतो। एकूण शिंदे काय भूमिका घेतील? बेसिकली काय होतं की आधीच्या 2.5 वर्षाच्या काळातला त्यांच्या मंत्रिमंडळातला जो काही जे मंत्री त्यांचे होते शिंदेंच्या सेनेचे, त्यांचा जो काही रिपोर्ट कार्ड ज्याला म्हणतो किंवा त्यांच्या 2.5 वर्षाच्या कामाचा जो आढावा आहे त्याच्या आधारे शिंदे त्यांच्या सहकाऱ्यांना कुणाला संधी द्यायची हे ठरवतील। त्याच्यामध्ये अर्थात काही नावं तुम्ही म्हटलं तसं काही नावं मागं पडू शकतात, पण शिंदेंसाठी ती खूप अडचणीची गोष्ट आहे, कारण भारतीय जनता पक्ष असेल किंवा अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असेल यांचा थोडा कल्चरच वेगळा आहे। मात्र शिवसेनेतनं त्यांच्यासोबत जे आलेले आहेत त्या प्रत्येकाला असं वाटतं की शिंदेने आपली दखल घेतलीच पाहिजे, आपल्याला मंत्री केलंच पाहिजे। त्यामुळं त्यांच्यापैकी कुणाला वगळणं ही फार मोठं कठीण काम शिंदेंच्या समोर आहे। त्यामुळं अर्थात त्यांना कोणाला तरी दुखावं लागणार आहे, कारण त्यांच्याकडं साधारणपणे 12 मंत्रिपदं असतील, 12, 13 किंवा 11ही असतील। त्यामुळे त्यांना खूप लोकांना समजावं लागेल, थांबवावं लागेल। त्यामुळे तुम्ही म्हणता तशी काही नावं, अर्थात त्याला पुन्हा कोणाचं गेल्या 2.5 वर्षातलं काम कसं आहे याचा सुद्धा विचार त्यांना करावा लागेल, त्या दृष्टीने त्यांची नावं येतील। साधारण तुमच्या माहितीनुसार कुणाचा पत्ता कट होऊ शकतो, काय वाटतं एकूण? तुम्ही आता केसरकरांचं नाव घेतलं, खरं त्यांच्याकडे शालेय शिक्षण मंत्री पद होतं। शालेय शिक्षण मंत्र्यांची मोठ्या ज्या काही घटना घडल्या बदलापूर सारख्या अशा काही गोष्टी आहेत, त्याच्यामुळे अशी काही नावं मागं पडू शकतात। काही नवे चेहरे त्यांना घ्यायचे आहेत, मात्र मी मगाशी आत्ता म्हटलं तसं ते नव्या जुन्याची सांगड ते कशी घालणार, सगळ्या सहकाऱ्यांना काही लोकांना नाराज करावं लागेल, म्हणजे नाराज होतील ते, त्यामुळं त्यांची फार मोठी अडचण होईल। त्यामुळं नावं आत्ता फार त्यांची घेणं पण मला असं वाटतं की फार योग्य ठरणार नाही। सर, आजच्या दिवसभरातली आणखी एक महत्त्वाची घटना किंवा गोष्ट म्हणजे हंगामी विधानसभेच्या अध्यक्षपदींची निवड झाली आहे। आता पुढे ते काय असणार, म्हणजे तेच नाव कंटिन्यू राहील का पुन्हा एकदा जे नार्वेकरांचं नाव आहे ते येऊ? मला असं वाटतं की परंपरा आपल्याकडे अशी आहे की विधानसभेमध्ये जे सिनियर आमदार असतात त्यांना साधारण हंगामी अध्यक्ष करतात। कालिदास कोळंबकर हे जवळपास 45 वर्ष म्हणजे 9 टर्म आहे त्यांची, ते आमदार आहेत आणि आत्ता 3 दिवसासाठी त्यांची खरं तर ती निवड आहे, हंगामी निवड आहे। 9 तारखेला विधानसभेच्या अध्यक्षांची निवड होईल आणि मला जी माहिती आहे, मला जी काही इन्फॉर्मेशन आहे त्यानुसार राहुल नार्वेकर हेच पुन्हा सलगपणे अध्यक्ष होतील। मात्र भविष्यात कधीतरी 5 वर्षामध्ये कालिदास कोळंबकर खूपच सिनियर आहेत,
त्यामुळे त्यांचा पुन्हा विचार होऊ शकतो. पण आत्ता रेग्युलर अध्यक्ष हे राहुल नार्वेकर राहतील असं मला वाटतं. सर, काल शपथविधी झाल्यानंतर एक बातमी अगदी पुन्हा चर्चेत आली, जी की लोकसभेला आम्ही छुप्या पद्धतीने सुप्रिया सुळेंचा प्रचार केला असं म्हणणारे हर्षवर्धन पाटील शपथविधी संपल्याबरोबर सहकुटुंब फडणवीसांच्या भेटीला गेले. त्यांनी ट्विट केलं, त्यांच्या लेकीने ट्विट केलं आणि ही बातमी पुन्हा एकदा ट्रेंडिंग झाली. नेमकं काय आहे हे? खरं सांगायचं तर या निवडणुकीमध्ये सर्वाधिक जी अडचण झाली ती हर्षवर्धन पाटलांची झाली. तुम्ही आता जे सांगितलं की ज्या गडबडीनं त्यांनी ते ट्विट केलं, भेटायला गेले, त्याची खरंच अडचण झालेली आहे. म्हणजे एकमेव म्हणजे पुणे जिल्ह्यापुरतं आपण बोलतोय, तर जिल्ह्यातले असे एकमेव नेते होते. खरं तर ते खूप सिनियर आहेत. त्यांना असं वाटत होतं की आता महाविकास आघाडी सरकार आलेलंच आहे. ज्या पद्धतीनं त्यांनी लोकसभेनंतर काही गडबड केली, त्याची विधानं बघा तुम्ही की मी भाजपमध्ये का आलो तर मला छान झोप लागते आता म्हणून मी आलो. त्याच्यानंतर त्यांनी आता विधानसभेच्या वेळी असं सांगितलं की आम्हाला जे करायचं होतं ते मागून आम्ही केलंच, म्हणजे सुप्रिया सुळेंना आम्ही मदत केली या अर्थानं. म्हणजे इतकं सोयीचं राजकारण. हर्षवर्धन पाटील थोडक्यात काय तर पुरते उघडे पडलेत आता. राजकीय दृष्ट्या ते कसे सगळ्यांनाच फसवत होते हे त्यांच्या एकूण गेल्या 6 महिन्यातली त्यांची जी काही भूमिका आहे, त्यांची जी काही विधान आहे, त्यांची जी कृती आहे, त्यातनं ते उघडे पडलेत. राजकीय संस्कृतीचा भाग म्हणून ठीक आहे, मुख्यमंत्री राज्याचा प्रमुख कोणी झाला आहे म्हणून त्यांना शुभेच्छा देणं, जाऊन भेटणं, ट्विट करणं हे ठीक आहे. पण जी तत्परता त्यांनी दाखवली म्हणजे पुन्हा ते कदाचित फडणवीसांच्या जवळ जायचा प्रयत्न करतील. पण मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं त्यांनी गेल्या 6 महिन्यात फसवलेलं आहे, फसवले अर्थ राजकीय दृष्टिकोनातून भाजपला फसवलेला आहे. पण फडणवीस त्यांना खरोखरच जरी भेटले, ट्विट केलं, पुन्हा भेटायचा प्रयत्न करतील तरी फडणवीस त्यांना किती जवळ करतील याबद्दल मला शंका आहे. एकूणच काही तर हर्षवर्धन पाटलाची मोठी अडचण झालेली आहे. त्यांचं स्वतःचं राजकीय करिअर, त्यांच्या मुलीचं राजकीय करिअर याची मोठी अडचण होऊन बसले. त्यामुळे त्यांनी कालची जी तत्परता दाखवली ती पुढं काय करायचं या गोष्टी हा मोठा प्रश्न पडल्यामुळे त्यातून त्यांनी ते केलं. पण अजित दादा आता कारण युती धर्म ह्याच्या बाबतीत हर्षवर्धन पाटलांचं असं आहे की ते अजित दादांकडे जाऊ शकत नाहीयेत. ते पवारांकडे गेले मात्र ते अजित दादांकडे जाऊ शकत नाहीत. त्यातल्या त्यात त्यांना सॉफ्ट कॉर्नर जो देऊ शकतात, एकूण फडणवीसांचा स्वभाव पाहिला तर ते फडणवीस देऊ शकतात. भारतीय जनता पक्षामध्ये आपल्याला स्थान मिळू शकतं. यापूर्वीचा अनुभव भाजपचा त्यांच्या दृष्टीनं चांगला आहे. त्यामुळे ते निश्चितपणे यापुढच्या काळात सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक साधायचा प्रयत्न करतील. कारण तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये अजित पवारांकडे ते जाऊ शकत नाही आहेत. सर, काल आपण शपथविधीच्या आधी अगदी एक 10 मिनिटं लाईव्ह केलं होतं आणि तुम्हाला मी प्रश्न विचारला होता की फडणवीसांसमोर नेमकी कुठली आव्हानं असणार आहेत आणि तुम्ही सांगितलं की सगळ्यात मोठं आव्हान हे मराठा आरक्षणाचं असणार आहे आणि अगदी त्याचं प्रतिबिंब आजच उमटताना दिसतंय. कालच फडणवीसांनी शपथ घेतली आणि आजच मनोज जरांगेंची माध्यमातून बाईट व्हायरल होतीये की 5 तारखेपर्यंत जर सरकारने मराठा समाजाची काळजी घेतली नाही, त्यांच्या मागण्या जर मान्य केल्या नाही तर पुन्हा एकदा मराठा आंदोलन छेडलं जाईल. बरोबर भाग्यश्री, आपण कालच बोललो होतो फडणवीस सरकारच्या समोर पुढच्या 5 वर्षातली खरी 2 मोठी आव्हानं आहेत. एक आर्थिक पातळीवरचं आव्हान, ज्या या योजना आहेत, या लोककल्याणकारी ज्या काही योजना आहेत त्या योजनांवरचा खर्च आणि विकास कामं यांचा जो काही समन्वय साधणं आहे, त्यात आर्थिक मोठा ताण असेल राज्याच्या तिजोरीवर, त्याच्यातून मार्ग काढणं एक मोठं आव्हान आहे. दुसरं सामाजिकदृष्ट्या मराठा आरक्षणाचा जो विषय आहे तो विषय निश्चितपणे त्या विषयानं उचल खाल्लेलीच आहे ऑलरेडी. आता तुम्ही जे सांगितलं त्या पद्धतीने त्यांनी 5 जानेवारीपासून लगेच पुढची तयारी मनोज जरांगेंनी सुरू केली, जाहीर पण केलेला आहे. अर्थात त्यांनी 4 दिवसापूर्वी पण असंच म्हटलं होतं की तुम्ही बसला की मी बसतोच. त्यावरून त्यांची दिशा आपल्याला समजलेली होती. त्यामुळं मराठा आरक्षणाचा विषय सामाजिकदृष्ट्या महाराष्ट्रात खूप मोठा आहे आणि फडणवीसांच्या समोरचं ते एक मोठं आव्हान निश्चितपणे आहे. अर्थात अजित पवार आणि एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात त्यांच्या सोबत आहेत. त्यामुळं या विषयामध्ये सगळे मिळून काहीतरी मार्ग काढतील असं म्हणायला हरकत नाही आहे. कारण गेल्या वेळी ज्यावेळी जरांगे पाटलांचं आंदोलन झालं त्यावेळी विशेष करून मराठवाड्यात आणि एकूणच सगळीकडे सामाजिक विषमता दिसायला भेटली, जातींमध्ये ती दरी दिसायला मिळाली आणि आता नवीन सरकार येत आहे. पुन्हा एकदा अशा कारण ह्या निवडणुकीमध्ये हिंदू म्हणून किंवा एक है तो सेफ हेच्या एका टॅगलाईन मधून परत एकदा मूठ बांधायचा प्रयत्न झाला. मात्र आता पुन्हा एकदा ही दरी होईल की फडणवीस किंवा एकूणच हे तिघही सरकारमधले यावर मात करतील. मला असं वाटतं की हिंदू आणि मुस्लिम हा जो काही एकूण निवडणुकीचा जो विषय तो वेगळा आहे. मात्र मराठा आरक्षणाचा जो विषय आहे, मराठा आरक्षणाचा विषय या पुढच्या काळामध्ये
तेवढ्याच तीव्रतेनं मांडला जाईल आणि कदाचित देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत म्हणून त्यांना पुन्हा कोंडीत पकडायचा प्रयत्न केला जाईल. म्हणूनच मी जाणीवपूर्वक मागाशी म्हटलं की एकनाथ शिंदे आणि अजित पवार त्यांच्या सोबत आहेत, त्यामुळे त्यातून निश्चितपणे काही चांगला मार्ग निघेल. सरकार अडचणीत येईल असं काही त्याच्यातून होणार नाही. मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय खरोखरच आधीच्या 14 ते 19चा जर आपण काळ पाहिला किंवा एकूण फडणवीसांची गेल्या 2.5 वर्षातली जी भूमिका आहे किंवा एकनाथ शिंदेची भूमिका आहे ती खूप सकारात्मक आहे. मराठा आरक्षण मिळालं पाहिजे आणि ते टिकणारं असलं पाहिजे ही ती भूमिका असल्यामुळे त्यातनं निश्चितपणे काहीतरी मार्ग निघेल. सर, निश्चितच येणाऱ्या सरकारसमोरची जी आव्हानं पाहता हे तिघं मिळून कशा पद्धतीने ती सगळी आव्हानांवर मात करतात आणि एकूणच महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी कशा पद्धतीने प्रयत्न करतात ते बघणं उत्सुकाचंच असणार आहे. बखर लाईव्हमध्ये तुर्तास तरी इथे थांबतोय. अधिक विश्लेषणासाठी बखर लाईव्हला लाईक करा, शेअर करा.